बीए थर्ड ईयर में हम इंटरनेशनल इकोनॉमिक्स पढ़ेंगे, जिसे मराठी में अंतर्राष्ट्रीय अर्थशास्त्र कहा जाता है। जैसा कि इससे पहले भी मैंने आपसे बताया कि जिन बच्चों को इंग्लिश टू इंग्लिश वीडियो चाहिए वो मुझे बता दें, ताकि मैं उन्हें इंग्लिश की वीडियो की लिंक शेयर कर सकूं और वो वहाँ से पढ़ाई करें। जिन बच्चों को मिक्स समझ में आता है वो वीडियो देखकर पढ़ाई कर सकते हैं। इंटरनेशनल इकोनॉमिक्स वैसे तो आपने 8, 9, 11, 12 में भी पढ़ा है। 8 में तो नहीं मगर 9 और 10 में पढ़ा है, और कुछ कंसेप्ट आपने 11 और 12 में पढ़ी है। वो सिर्फ कंसेप्ट ही ज़्यादा डीप में नहीं था, पर आपको थर्ड ईयर में वो थोड़ा डीप में है। जब हम कोई भी चीज़ की स्टडी करते हैं तो उसके अपने इम्पोर्टेंस होते हैं, बिना इम्पोर्टेंस के हम कुछ भी नहीं करते, तो स्टडी क्यों करेंगे। तो इंटरनेशनल इकोनॉमिक्स के भी बहुत सारे इम्पोर्टेंस हैं। अब इस कंसेप्ट को अगर हम समझने की कोशिश करें तो इसमें दो चीज़ें हम ज़्यादा इम्पोर्टेंट मानते हैं, जैसे माइक्रो इकोनॉमिक्स और मैक्रो इकोनॉमिक्स। जैसे माइक्रो इकोनॉमिक्स के अंदर किसी भी चीज़ की स्टडी छोटे पैमाने पर की जाती है, बारीकी से की जाती है। जैसे अगर हमें किसी एक इंसान का इनकम देखना है, उसकी सेविंग देखनी है, उसका प्रोडक्शन देखना है, तो उसके लिए हम माइक्रो इकोनॉमिक्स की स्टडी करते हैं। और वही चीज़ जब हमको बड़े पैमाने पर एक स्टेट का या एक देश का देखना है या पूरी दुनिया का देखना है, तो उसकी स्टडी हम मैक्रो स्थूल अर्थशास्त्र में करते हैं। तो उसी तरह से जब हम नेशनल इकोनॉमी या स्टेट इकोनॉमी के बारे में देखते हैं, उसी तरह से हम इंटरनेशनल इकोनॉमी के बारे में भी पढ़ते हैं कि तो इंटरनेशनल इकोनॉमी की जो कंसेप्ट है वो बड़ी कंसेप्ट है, और जो नेशनल इकोनॉमिक कंसेप्ट है वो उसके मुकाबले थोड़ी छोटी कंसेप्ट है। अब इसको पढ़ने की ज़रूरत क्यों पड़ी है क्या वजह है कि हमें इंटरनेशनल इकोनॉमिक्स पढ़ना चाहिए। तो इसकी जो मेन वजह है, इसका जो मेन रीज़न है, तो वो रॉबिन्सन की जो डिफिनेशन है जो हमने इकोनॉमिक्स में पढ़ा है। उन्होंने कहा था कि इंसान की जो ज़रूरतें हैं वो बहुत ज़्यादा है और उसको कंप्लीट करने वाली जो चीज़ें हैं वो बहुत कम है, और इन दोनों को जोड़ने के लिए हमें इकोनॉमिक्स की स्टडी करना पड़ती है। तो उसी तरह से जिस तरह से एक इंसान की ज़रूरतें ज़्यादा होती है और उसको कंप्लीट करने के जो सोर्सेस है वो कम होते हैं, उसी तरह से एक देश की जो ज़रूरतें हैं वो भी बहुत ज़्यादा होती हैं और उसको कंप्लीट करने के लिए जो सोर्सेस है वो कम होते हैं, और उसी लिए हमें इंटरनेशनल इकोनॉमी की ज़रूरत पड़ती है। अब वो चीज़ें कौन कौन सी है वो आगे हम इन डिटेल में देखने वाले हैं। तर यावर्षी आपण आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचा अभ्यास करणार आहोत। आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचा अभ्यास आपण 9व्या वर्गामध्ये, 10व्या वर्गामध्ये, 11वी आणि 12वी या वर्गामध्ये आपण थोड्याफार प्रमाणात केलेलं आहे। त्याची संकल्पना आपल्याला थोडी माहीत आहे, परंतु यावर्षी बीए थर्ड इयरमध्ये ते इन डिटेल्समध्ये आहेत। मग कोणतीही गोष्ट ज्यावेळेस आपण करतो त्याचे काहीतरी फायदे असतात, फायद्याशिवाय आपण कोणतीही गोष्ट करत नाही। त्याचप्रमाणे या ठिकाणी आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचा जो अभ्यासक्रम आहे आपल्याला आहे, त्याचा फायदा काय आहे, तर त्याचा जो फायदा आहे तो जर पाहायचा असेल तर त्यासाठी आपल्याला अर्थशास्त्राची जी मुख्य व्याख्या आहेत, जी रॉबिन्सनने सांगितलेली आहे, त्याकडे आपल्याला थोडंसं लक्ष द्यावं लागेल। त्याच्या अगोदर आपण सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र या ज्या दोन संकल्पना आहेत ज्या तुम्हाला चांगल्यापैकी माहीत आहेत, त्याचा थोडासा आपण आढावा घेऊया। की सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये काय असतं की कोणत्याही गोष्टीचा बारकाईने अभ्यास केला जातो। उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न असेल, एखाद्या कुटुंबाचं उत्पन्न असेल, एखाद्या उद्योग संस्थेचं उत्पन्न असेल, त्याची कारकीर्द आहे ती आपण पूर्णपणे सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये पाहतो। त्या उलट जर देशातील लोकांचं उत्पन्न असेल, देशात होणारा उत्पादन असेल, देशामधील जेवढ्या कंपन्या आहेत त्यांचं उत्पन्न असेल, त्यांचं उत्पादन असेल, एखाद्या वस्तूची किंमत असेल देश पातळीवर, तर या सर्वांचा जो अभ्यास आहे ते आपण स्थूल अर्थशास्त्रामध्ये करतो। त्याचप्रमाणे ज्या वेळेस आपण देशातल्या देशात अर्थव्यवस्थेचा अभ्यास करतो तेव्हा त्याला आपण म्हणतो आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्था किंवा आंतरराज्यीय अर्थव्यवस्था किंवा आंतरराज्यीय अर्थशास्त्र। त्या उलट जेव्हा आपण अर्थशास्त्राचा अभ्यास जागतिक पातळीवर करतो तेव्हा त्याला आपण आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र असे म्हणतो। मग आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र आणि जे अंतर्गत अर्थशास्त्र त्यामध्ये जास्त काही फरक नाही आहे। अंतर्गत मध्ये आपण ज्याप्रमाणे एक वस्तू देऊन दुसरी वस्तू विकत घेतो, आपल्याकडे ज्या वस्तू नाही आहेत ती दुसरीकडे पाठवतो, दुसरीकडून वस्तू आपल्याकडे आणतो,
त्याचप्रमाणे जे आंतरराष्ट्रीय त्यामध्ये सुद्धा याच प्रकारची संकल्पना असतात, परंतु त्याच्या ज्या अटी शर्ती आहेत ते वेगळे असतात. म्हणजे आपण ज्या वेळेस देशातल्या देशात एखादी आर्थिक उलाढाल करतो त्यावेळेस त्याचे नियम वेगळे असतात, पण तीच उलाढाल जर आपण आंतरराष्ट्रीय पातळीवर करतो तर त्याचे नियम वगैरे हे वेगळे असतात. मग त्याची गरज काय आहे? मग त्याची गरज जी आहे ते रॉबिन्सनने जी डेफिनेशन सांगितलेली आहे त्यामध्ये दडलेलं आहेत की त्याच्या मतानुसार व्यक्तीच्या ज्या गरजा आहेत त्या गरजा अमर्यादित आहेत आणि त्याला पूर्ण करणारी जी साधने आहेत ती मर्यादित आहेत. मग ज्या वेळेस गरजा जास्त असतात, साधने कमी असतात, त्यावेळेस त्यांची जुळवाजुळव करणे थोडं अवघड असतं. समजा जर आपल्याकडे 10 गरजा आहेत आणि त्याला पूर्ण करणारी साधने ही जर 10 असेल तर मग त्यावेळेस प्रश्नच नाही आहेत. 10ला 10ने जर आपण भागलं तर उत्तर 0 येतं, म्हणजे उत्तर 1 येतं. म्हणजे आपली जी गरज आहे ती भागून जाते. परंतु या ठिकाणी तसं होत नाही. आपल्या गरजा खूप जास्त आहेत आणि त्याला पूर्ण करण्याची साधने आहेत ते खूप कमी आहेत आणि त्यामुळेच आपल्या समोर आर्थिक प्रश्न उभा राहतो. मग जेव्हा एखाद्या व्यक्तीसमोर आर्थिक प्रश्न उभा राहतो त्यावेळेस त्याला अर्थशास्त्राची गरज भासते. त्याचप्रमाणे जेव्हा एखाद्या देशासमोर एखादा आर्थिक प्रश्न उभा राहतो त्यावेळेस सुद्धा त्याला अर्थशास्त्राची आवश्यकता असते. मग आपण पाहूया की त्या कोणकोणत्या गोष्टी आहेत आणि कशामुळे आपल्याला आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचा अभ्यास करावा लागतो किंवा करायला हवं. तो हमने जो डेफिनेशन देखी है अनलिमिटेड नीड्स और लिमिटेड टूल्स या लिमिटेड गुड्स, तो यहाँ पर हम पहला पॉइंट ये देखते हैं कि प्रोडक्शन वेरिएशन कि हमें इंटरनेशनल इकोनॉमिक्स पढ़ने की ज़रूरत क्यों पड़ती है? क्योंकि हमारे पास जो प्रोडक्शन है वो डिफरेंट टाइप के होते हैं. जैसे हमारे पास जो मोबाइल प्रोडक्शन होते हैं उनकी जो कीमत है वो बहुत ज़्यादा होती है. उसी के अपोजिट अगर आप चाइना में देखते हैं तो चाइना की जो चीज़ें हैं वो थोड़ी सस्ती होती है. इसीलिए हम चाइना से ज़्यादा चीज़ें इंडिया में मंगाते हैं और उसका इस्तेमाल करते हैं. और ये पॉसिबल है इंटरनेशनल इकोनॉमी की वजह से. जैसे 1992-93 के अंदर हमने जो LPG पैकेज एक्सेप्ट किया उसके तहत हम किसी भी देश से अपना माल मंगवा सकते हैं और किसी भी देश में हम अपना माल ट्रांसफ़र कर सकते हैं. तो जहाँ पर जो चीज़ें आसानी से मिलती है, जिनकी कीमत कम होती है, उन्हें हम वहाँ से हमारे पास मंगवाते हैं और जो हमारे पास सस्ती चीज़ें होती है उनको बाहर हम अच्छे दामों में बेचते हैं. उसे हम आयात निर्यात एक्सपोर्ट इंपोर्ट कहते हैं. तो हम जो एक्सपोर्ट और इंपोर्ट करते हैं उसकी मेन वजह ये है कि हमारे पास जो प्रोडक्शन है उसके अंदर बहुत ज़्यादा वेरिएशन है और इसके लिए हमें बहुत सारी चीज़ें बाहर से मंगवाना पड़ती हैं और बहुत सारी चीज़ें हमको बाहर भेजना पड़ती है. उसकी वजह से हमारी जो ज़रूरतें हैं वो कंप्लीट होती है. जैसे हमने ऊपर देखा है अनलिमिटेड नीड्स और लिमिटेड सोर्सेस. त्याचप्रमाणे आपण जो पहिला मुद्दा पाहणार आहोत ती आहे तो आहेत उत्पादन भिन्नता. की आपल्या देशामध्ये उत्पादन होतं परंतु उत्पादनामध्ये आपल्याकडे खूप भिन्नता आहेत. म्हणजे आपण जर एखाद्या वस्तूचं उत्पादन करत असू आणि त्यावर होणारा खर्च हा जास्त असेल तर पर्यायाने त्याची जी किंमत आहे खूप जास्त असते आणि अशा वेळेस ती आपण खरेदी करत नाहीत किंवा जरी आपण खरेदी केली त्याची किंमत आपल्याला जास्त मोजावी लागते. या उलट तीच वस्तू जर आपण बाहेरून आयात केली तर अशा वेळेस त्याची किंमत ही कमी असते आणि आपण ती सहज खरेदी करतो. उदाहरणार्थ आपल्या देशामध्ये सुद्धा अनेक मोबाईल किंवा इलेक्ट्रॉनिक ज्या वस्तू आहेत त्याचं उत्पादन आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात होतं, परंतु त्याची जी किंमत ही खूप जास्त असते. कारण आपल्याकडे जे लेबर आहे, तंत्रज्ञान आहे, ते तंत्रज्ञान थोडा महाग स्वरूपाचं आहे आणि त्यामुळे आपल्याला उत्पादन खर्च हा खूप जास्त येतो. आणि ज्यावेळेस आपल्याला उत्पादन खर्च जास्त येतो त्यावेळेस आपल्याला त्याची किंमत पण जास्त ठेवावी लागते. आणि जर बाजारामध्ये जर दोन वस्तू उपलब्ध असेल, एक स्वस्त आणि एक महाग, तर साहजिकच जो ग्राहक असतो तो स्वस्त वस्तू विकत घेतो आणि महाग वस्तू विकत घेत नाही. अशा वेळेस आपल्या मालाला व्यवस्थित किंमत येत नाहीत. मग अशा वेळेस आपण काय करतो की महाग वस्तूचं उत्पादन आपल्या देशामध्ये करण्याऐवजी आपण ती वस्तू बाहेरून आयात करणं जास्त चांगलं समजतो आणि आपण त्या वस्तू आयात करतो. मग हे शक्य कसं होतं की आपण जे 92-93 मध्ये
जागतिक धोरण जे स्वीकारलेले आहे त्यानुसार आपण आपला जो माल आहे तो परकीय देशामध्ये निर्यात करू शकतो आणि त्यांचा जो स्वस्त माल आहे ते आपल्याकडे आयात करू शकतो. त्यामुळे आपली पण गरज भागते आणि आपला उत्पन्न सुद्धा मिळतं. इसके बाद जो दूसरा पॉइंट है कि हमें स्टडी की ज़रूरत क्यों है, क्योंकि मेन ज़्यादा प्रोडक्शन, मोर प्रोडक्शन, जब हमारे पास किसी भी चीज़ का प्रोडक्शन ज़्यादा होता है तो प्रोडक्शन ज़्यादा होने के बाद उसको बेचने के लिए हमको मार्केट की ज़रूरत पड़ती है. जैसे अगर हमारे पास प्याज की बात ले लो, अगर हमारे पास प्याज बहुत ज़्यादा प्रोडक्शन हो गया है और वो अगर हम हमारे मार्केट में अगर बेचते हैं तो हमारे पास जो डिमांड का फंक्शन है या प्राइस का जो फंक्शन है वो डिसमिस हो सकता है. जैसे अगर प्रोडक्शन ज़्यादा बढ़ जाता है तो ज़्यादा बढ़ने के बाद सप्लाई ज़्यादा होगा, सप्लाई ज़्यादा होने के बाद उसकी जो कीमत है वो कम हो जाएगी और जो किसान हैं या जो बेचने वाले लोग हैं उनको नुकसान ज़्यादा होगा. अब ये नुकसान से बचने के लिए हमको इंटरनेशनल इकोनॉमिक्स की ज़रूरत पड़ती है. तो ऐसे वक्त में हम क्या करते हैं, जहाँ पर हमारे माल को ज़्यादा कीमत मिलेगी वो माल हम बाहर के देश में उसे निर्यात करते हैं, एक्सपोर्ट करते हैं और हमारे देश के अंदर की जो कीमत है उसको हम कंट्रोल रखते हैं. क्यों, तो जब हम प्रोडक्शन बाज़ार के अंदर लिमिटेड करेंगे, सप्लाई जब हम लिमिटेड करेंगे तो सप्लाई लिमिटेड होने की वजह से इसकी जो प्राइस है वो नीचे ऊपर नहीं होंगी, वो कांस्टेंट रहेंगी और जो एक्स्ट्रा प्रोडक्शन है उसे हम बाहर भेज देंगे. तो जब हमारे पास प्रोडक्शन ज़्यादा होता है तो उस वक्त कीमत को बैलेंस करने के लिए, प्राइस को बैलेंस करने के लिए हमको इंटरनॅशनल इकॉनॉमी की स्टडी की ज़रूरत पडती है. त्यानंतर दुसरा जे महत्त्वाचा मुद्दा आहे ते आहे उत्पादन, अधिक उत्पादन. म्हणजे आपल्याकडे ज्या वेळेस एखाद्या वस्तूचं उत्पादन जास्त होतं, मग उत्पादन जास्त झालं याचा अर्थ बाजारामध्ये होणारा जे पुरवठा आहे ते आपोआप जास्त होईल. बाजारामध्ये पुरवठा झालं की त्यावेळेस मागणीचं जे फंक्शन आहे, जे नियम आहेत ते डिस्टर्ब होतं. म्हणजे पुरवठा जास्त, पर्यायाने त्याची किंमत कमी. मग ज्या वेळेस वस्तूची किंमत कमी होते त्यावेळेस जो व्यक्ती त्याचं उत्पादन करतो, त्याचा पुरवठा करतो, अशा लोकांना त्याचं नुकसान जास्त होतं आणि अशा वेळेस आपली जी अर्थव्यवस्था आहे ती बिघडते. मग ही अर्थव्यवस्था बिघडू नये म्हणून आपल्याला अर्थशास्त्राचा, आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या अभ्यासाची आवश्यकता भासते. मग अशा वेळेस आपण काय करतो की आपल्याकडे ज्या वस्तू आहेत, जास्त वस्तू आहेत, त्या वस्तूंची निर्यात आपण परकीय देशामध्ये करतो आणि त्या देशामध्ये चांगली किंमत मिळवतो. मग जर आपल्याकडे उत्पादन हा जास्त झालं असेल आणि आपल्या देशामध्ये जर 50%ची आवश्यकता असेल तर आपण 50% जे आहे ते आपल्या देशाच्या बाजारपेठेमध्ये पाठवतो आणि बाकीचे जे 50% ते आपण बाहेरच्या देशामध्ये निर्यात करतो. मग त्यामुळे काय होतं की आपल्या देशाची जी किंमत आहे ती सुद्धा कमी होत नाही, म्हणजे पैशाची किंमत घसरत नाही आणि त्याचप्रमाणे ज्यांनी उत्पादन केलं आहे त्यांना सुद्धा नुकसान होत नाही आणि त्यांना पण चांगल्यापैकी किंमत मिळू शकते. तर हे कशामुळे शक्य झालं, ते शक्य झालं आंतरराष्ट्रीय अभ्यासामुळे. याचं खूप चांगलं उदाहरण आहे की ज्या वेळेस युरोपामध्ये औद्योगिक क्रांती झाली होती त्यावेळेस त्यांच्याकडे कापडाचे जे उत्पादन आहे ते खूप मोठ्या प्रमाणात झाले होते आणि अशा वेळेस त्यांच्या बाजारामध्ये कपड्यांचा जो पुरवठा आहे ते खूप जास्त झाला होता आणि अशा वेळेस त्यांच्याकडे मंदीची लाट आली होती आणि त्या मंदीच्या लाटेतून बाहेर निघण्यासाठी त्यांनी जगामधले जे इतर बाजारपेठा आहेत त्यांचा शोध घेतला आणि त्यामुळेच आपल्याकडे इंग्रज वगैरे आले. तो इतिहास तुम्हाला माहीत आहे. मग ते आपल्याकडे आले, त्यांनी आपल्याकडे बिझनेस केला, तर ते आहे अर्थशास्त्रामुळे शक्य झालं. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे प्राइस. उसको मिलने वाली जो कीमत है वो भी इम्पोर्टेंट चीज़ है. जैसे अगर हमारे पास कोई चीज़ का प्रोडक्शन होता है और उसको जो कीमत है वो अगर कम मिलती है तो हम उस चीज़ को यहाँ पर बेचना नहीं चाहते. जैसे इन केस हमारे पास जो अच्छी चीज़ें होती है, जैसे सब्जियां हैं, फल है, फ्रूट है, तो इसमें से जो ए क्वालिटी वाली चीज़ें हैं हम उनको पैक करके उन्हें सऊदी अरब या बाकी जो कंट्रीज़ हैं जहाँ पर वो चीज़ अवेलेबल नहीं होती है उन्हें ऊंचे दामों पर बेचते हैं. उसी तरह से जो ब्रांडेड वगैरह जो चीज़ें होती है जिनकी कीमत इंडिया में आसानी से नहीं मिलती, ऐसी जो चीज़ें हैं हम जनरली बाहर के देश को एक्सपोर्ट करते हैं ताकि उसकी कीमत ज़्यादा मिले. अब कौन सी चीज़ की कीमत ज़्यादा मिल सकती है ये हमें इंटरनेशनल इकोनॉमिक्स समझाता है.
त्यानंतर जो पुढचा मुद्दा आहे तो आहे मिळणारी किंमत, प्राइस. जर आपण एखाद्या वस्तूचं उत्पादन करीत असू आणि त्यापासून मिळणारी जी किंमत ही जर कमी असेल, समजा एखाद्या वस्तूसाठी आपण 10 रुपये खर्च केलं आणि त्याला मिळणारी किंमत ही जर 11 रुपये असेल, तर अशा वेळेस आपल्याला मिळणारा उत्पन्न हा 1 रुपयाचा असतो नफा. त्याचप्रमाणे जर आपण 10 रुपयाचं एखाद्या वस्तूचं उत्पादन केलं आणि ते सौदी अरब किंवा इतर देशामध्ये आपण ते जर 20 रुपयाला विकलं, तर अशा वेळेस आपल्याला मिळणारा हा नफा 20 रुपयाचा असतो. म्हणजे 10 रुपये आपल्याला नफा मिळतो आणि तो आपल्या देशांच्या तुलनेने 9 रुपयाने जास्त असतो. मग अशा वेळेस ज्या ठिकाणी आपल्याला किंमत चांगली मिळते अशा ठिकाणी आपण ती वस्तू निर्यात करतो. मग कोणत्या ठिकाणी निर्यात करायची, कशी निर्यात करायची हे आपल्याला आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या म्हणजे इंटरनॅशनल इकॉनॉमिक्सच्या अभ्यासातून समजते. उसके बाद नेक्स्ट पॉइंट, नॅचरल डाइवर्सिटी, नैसर्गिक विविधता. म्हणजे हमारे देश के अंदर जो चीज़ें हैं वो डिफरेंट है. जैसे कश्मीर के अंदर जो है हमारे पास सेब अच्छे से आता है, उसी तरह से जब हम दक्षिण भारत में चले जाते हैं, साउथ भारत में चले जाते हैं, तो वहाँ के जो फनस वगैरह है वो अच्छे से आता है. तो हमारे पास डिफ्रेंशिएशन बहुत ज़्यादा है. उसी तरह से यूरोप के अंदर जो चीज़ें अच्छे से आती है वो हमारे पास नहीं आती. हमारे पास जो गरम मसाले की वगैरह जो चीज़ें हैं वो अच्छे से प्रोडक्शन होता है और वही चीज़ें जो है ठंडे इलाकों के अंदर अच्छे से प्रोडक्शन नहीं होता है. तो ये क्या है, ये नेचुरल वेरिएशन है. उसकी वजह से होता क्या है कि हमारे पास की जो चीज़ें हैं, जैसे मसाले के जो चीज़ें हैं वो हम एक्सपोर्ट करते हैं बाहर के देश के अंदर और वहाँ पर उनको कीमत अच्छी मिलती है. उसी तरह से उनके पास जो अच्छी चीज़ें हैं जो हमारे पास जिनकी पैदावार नहीं होती, जिनका प्रोडक्शन नहीं होता, वो चीज़ें हम हमारे पास उसको इंपोर्ट करते हैं. तो कुछ चीज़ें हम एक्सपोर्ट करते हैं, कुछ चीज़ें इंपोर्ट करते हैं. उसके लिए हमारी जो ज़रूरतें हैं वो अच्छी तरीके से पूरी हो जाती हैं और एक दूसरे की ज़रूरत पूरी करने के लिए हमें इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स की स्टडी करना ज़रूरी है. त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा आहे की नैसर्गिक विविधता. मग काही गोष्टी जे आहेत आपल्या हातामध्ये असतात आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत ते आपल्या हातामध्ये नसतात. उदाहरणार्थ आपल्या देशामध्ये बहुतेक अशा वस्तू आहेत, बहुतेक असे उत्पादन आहेत की जे आपल्याकडे होत नाहीत परंतु ते परकीय देशामध्ये होतात. त्याचप्रमाणे आपल्या देशामध्ये अशा काही वस्तू आहेत की ज्यांचे उत्पादन आपल्या देशामध्ये होतं आणि ते परकीय देशामध्ये होत नाहीत. उदाहरणार्थ मसाल्याचे जे पदार्थ आहेत त्याचं उत्पादन आपल्याकडे खूप जास्त होतं, ते तुम्ही इतिहासामध्ये अभ्यासलाच असेल. मग अशा वेळेस काय होतं की आपण आपल्याकडील जी मसाल्याचे पदार्थ आहेत त्यांची निर्यात बाहेरच्या देशामध्ये करतो आणि त्याचप्रमाणे त्यांच्याकडील जे चांगल्या प्रतीच्या वस्तू आहेत, जे फळ वगैरे आहेत किंवा बाकीच्या वस्तू आहेत ते आपण त्यांच्याकडून आपल्याकडे मागवतो. मग अशा वेळेस काय होतं की आपल्याला ज्या वस्तूंची आवश्यकता आहे, ज्या वस्तूंची गरज आहे आपण ती त्यांच्याकडून मागवतो आणि त्यांना ज्या वस्तूंची आवश्यकता आहे ते आपण त्यांना निर्यात करतो. यामुळे काय होतं, आपली गरज भागवली जाते आणि त्यांचीही गरज पूर्ण होते. म्हणजेच आपल्याकडे आपल्या ज्या गरजा आहेत त्या मर्यादेपेक्षा जास्त आहेत आणि त्याला पूर्ण करण्याची साधने आहेत ती कमी आहेत. म्हणजेच आपल्या ज्या गरजा आहेत आणि जे साधने आहेत त्यांचा मेळ घालण्यासाठी आपल्याला आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या किंवा आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या अभ्यासाची गरज आहे. तो इस तरह से हमने जो पॉइंट देखी है, इन पॉइंट्स की वजह से हमें इंटरनेशनल इकोनॉमिक्स पढ़ने की ज़रूरत है और ये इसका इम्पोर्टेंट है. उसके बाद हम देखेंगे बेनिफिट्स ऑफ स्टडीइंग इंटरनेशनल इकोनॉमिक्स. अब अंतर्राष्ट्रीय जो इकोनॉमिक्स है उसके स्टडी के हमको क्या फ़ायदे होते हैं. अब उसके फ़ायदे की 2 प्रकार हैं. जो पहला है वो डायरेक्ट बेनिफिट और दूसरा है वो इनडायरेक्ट बेनिफिट. पहले हम देखते हैं डायरेक्ट बेनिफिट हमको क्या है, जिसमें फर्स्ट है मॉडर्न टेक्नोलॉजी. जब हम इंटरनेशनल इकोनॉमिक्स की स्टडी करते हैं तो उससे हमें फ़ायदा होता है मॉडर्न टेक्नोलॉजी का, कि तो दुनिया के अंदर जो है हर दिन नई से नई टेक्नोलॉजी आ रही है और ज़रूरी नहीं है कि हर देश एक जैसे डेवलपमेंट करे या एक जैसी जो टेक्नोलॉजी है उसका ईजाद करे. तो ऐसे वक्त में अगर हम उस चीज़ को बनाते हैं तो उसमें हमें कहीं वक्त निकल जाता है और उसी के साथ साथ कुछ जो देश है वो ज़्यादा डेवलप नहीं होते हैं
कम डेवलप होते हैं, ऐसे देश को वो सब चीज़ें बनाना पॉसिबल नहीं होता है। ऐसे वक्त में वो जो है बाहर से उन चीज़ों को आयात करते हैं। कि तो ऐसी चीज़ें बनाने के लिए पैसे के साथ साथ जो मेंटल एबिलिटी चाहिए वो भी, उसकी भी ज़रूरत पड़ती है, और वो नहीं होने की वजह से या कम होने की वजह से हम वो चीज़ बना नहीं पाते। जैसे हम इज़राइल को अगर देखें तो इज़राइल की जो टेक्नोलॉजी है फार्मिंग के बारे में, खेती के बारे में, वो बहुत ज़्यादा मॉडर्न है, और ऐसे वक्त में हम उनसे टेक्नोलॉजी ले सकते हैं। ये हमको अंतर्राष्ट्रीय इंटरनेशनल इकोनॉमी का फ़ायदा है, क्योंकि हमारा जो देश है वो खेती वाला देश है। यहाँ पर खेती काश्तकारी बहुत ज़्यादा होती है, और हम जो खेती करते हैं वो ओल्ड टाइप में करते हैं। उसकी वजह से हमें लेबर वगैरह ज़्यादा लगते हैं, और उसके लिए हमको उसका जो खर्च है वो बहुत ज़्यादा होता है, कॉस्ट ज़्यादा होती है। और जब कॉस्ट ज़्यादा होती है तो उसका जो इफ़ेक्ट है वो प्राइस पे पड़ता है, उसकी प्राइस ज़्यादा बढ़ जाती है और जो डिमांड है वो कम हो जाती है। तो ये सब चीज़ों की वजह से हमें वो चीज़ का प्रोडक्शन करना थोड़ा मुश्किल जाता है। इसके अपोजिट अगर हम इजराइल से खेती करने की अगर जो मॉडर्न चीज़ है वो अगर लेकर आते हैं तो उसकी वजह से हम अच्छे से अच्छा प्रोडक्शन कर सकते हैं। जैसे इजराइल के अंदर जो है ठिबक सिंचन वगैरह, पानी देने की जो मेथड है वो डिफरेंट मेथड है, जिसकी वजह से कम पानी में हम ज़्यादा से ज़्यादा खेती उगा सकते हैं। उसी तरह से उनके पास कुछ ऐसे टेक्निक्स है जिसकी वजह से कम दिनों में हम ज़्यादा से ज़्यादा सब्जियां या फल वगैरह जो है उगा सकते हैं। उसकी वजह से हमारा प्रोडक्शन वो बढ़ जाता है। तो इजराइल के बाद जो टेक्नोलॉजी है वो टेक्नोलॉजी का इस्तेमाल अगर हम हमारे खेती में करते हैं तो उसकी वजह से हमारी जो खेती है वो मॉडर्न हो जाएंगी, और उससे हमें बहुत ज़्यादा बेनिफिट मिलेगा। उसी तरह से हमारे पास डिफेंस का जो मुद्दा है वो भी काफ़ी स्ट्रांग मुद्दा है, और डिफेंस के लिए हमारे पास आधुनिक हथियार की ज़रूरत पड़ती है, मॉडर्न टेक्नोलॉजी ज़रूरत पड़ती है, जो हमारे पास नहीं है। इसके लिए हम जो है अमेरिका या बाकी नंतर आपण आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या अभ्यासाचे फायदे पाहणार आहोत। तर त्या फायद्याचे दोन विभाग आहेत, एक आहे प्रत्यक्ष आणि दुसरा आहे अप्रत्यक्ष। प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षामध्ये जे प्रत्यक्ष आहेत त्यामधला पहिला फायदा आहे आधुनिक तंत्रज्ञान, मॉडर्न टेक्नॉलॉजी। तर प्रत्येक देश हा विकसित नसतो, आपल्याकडे अविकसित देश खूप जास्त आहेत, आणि अविकसित देश जास्त असल्यामुळे ते नवीन नवीन तंत्रज्ञान, नवीन नवीन टेक्नॉलॉजी याचा ते शोध लावू शकत नाहीत। मग अशामुळे काय होतं, आपल्या देशाची प्रगती जास्त होत नाहीत। मग अशा वेळेस आपण काय करतो, जे बाहेरचे विकसित देश आहेत ज्यांनी नवीन नवीन तंत्रज्ञान शोधून काढलेलं आहे ते तंत्रज्ञान आपण त्यांच्याकडून विकत घेतो, आणि आपले जे विकासाची गती आहे त्याला आपण वाढवण्याचा प्रयत्न करतो। उदाहरणार्थ इस्रायल जर आपण बघितलं की इस्रायल हा भारतापेक्षा छोटा देश आहे, परंतु त्याच्याकडे जे शेतीचे तंत्रज्ञान आहे ते खूप आधुनिक तंत्रज्ञान आहेत। मग आपण ते तंत्रज्ञान जर आपल्याकडे बनवायचे ठरवलं किंवा त्याचा शोध लावायचा ठरला तर ते आपल्याकडे सध्या तरी शक्य नाही, किंवा आपण जर तसा प्रयत्न केला तर त्यासाठी येणारा खर्च हा खूप जास्त असतो आणि ते आपण करू शकत नाहीत। मग अशा वेळेस काय करू, आपण त्यांच्याकडून ते तंत्रज्ञान आपल्याकडे आणू आणि त्याच्या साहाय्याने आपण चांगली शेती करू। म्हणजे आपल्याकडे जे ठिबक सिंचन वगैरे आहेत किंवा कमी दिवसामध्ये येणारे जे पीक आहेत, फळ आहेत, सब्जी आहेत, भाजीपाला आहेत, ये सर्व जे तंत्रज्ञान आहे ते आपल्याकडे इस्रायलकडून आले आहेत आणि आपण त्याचा अभ्यास करून आपले उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न करतो। त्याचप्रमाणे आपल्याकडे संरक्षणासाठी जे तंत्रज्ञान आहे ते तंत्रज्ञान तेवढं जास्त विकसित नाही आहेत। मग अशा वेळेस आपण काय करतो, जे विकसित देश आहेत उदाहरणार्थ अमेरिका असेल, त्याच्यानंतर युरोपमधील काही देश आहेत, त्या देशाकडून आपण आधुनिक अस्त्रशस्त्र आहेत किंवा हेलिकॉप्टर आहेत, त्याचप्रमाणे जहाज आहेत, ह्या वस्तू आपण त्यांच्याकडून आयात करतो आणि त्यातून आपल्या देशाच्या विकासामध्ये हातभार लावतो। मग कोणत्या देशाकडे आधुनिक हत्यार आहेत, कोणत्या देशाकडे आधुनिक साधने आहेत ते आपल्याला आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या अभ्यासामधून समजते आणि आपण ते प्रत्यक्षात अंमलात आणतो। त्यानंतर पुढचा मुद्दा आहे डिव्हिजन ऑफ टास्क, कार्य विभागणी। जे आधुनिक देश आहेत त्यांनी एक नवीन संकल्पना आणलेली आहेत। जो आधुनिक देश है उन्होंने एक नई कंसेप्ट लाए हैं जिसके अंदर काम को उन्होंने डिवाइड किया है। पहले जो है
एक इंसान सब काम करता था। जैसे अगर हमें कोई टीवी बनाना है तो एक इंसान जो है स्टार्ट से लेकर पूरी टीवी बनाता था, जिसके लिए उसको काफ़ी वक्त लग जाया करता था। पर उसके बाद चाइना जैसे जो देश है, उन्होंने कुछ नई सोच, कुछ नए तंत्रज्ञान ईजाद किए, जिसकी वजह से एक इंसान जो है एक ही चीज़ करता है। जैसे कभी आप वीडियोकॉन कंपनी में अगर गए तो वहाँ पर अगर देखें आप, तो जब टीवी बनती है या फ्रिज बनता है तो एक इंसान पूरा फ्रिज या पूरी टीवी नहीं बनाता। उसका काम होता है एक छोटा सा पार्ट लगाना और उस चीज़ को आगे भेज देना। इससे होता यह है कि अगर हम टीवी बनाना चाहे तो एक इंसान को टीवी बनाने के लिए हमें उसको पूरी तरह से ट्रेनिंग देना होती है, और जब हम उसको पूरी ट्रेनिंग देते हैं तो तब कहीं जाकर वो टीवी बनती है, जिसके लिए लेबर्स जो है आसानी से नहीं मिल पाते हैं। पर ये जो नई टेक्नोलॉजी आई है, इसकी वजह से बेनिफिट ये हुआ है कि एक इंसान को अगर एक चीज़ लगानी है तो उसको सिखाने के लिए ट्रेनिंग की ज़रूरत नहीं पड़ती। कुछ मिनटों के अंदर वो चीज़ सीख जाता है और उसका जो काम है वो आसानी से हो जाता है। तो ये जो चीज़ें हैं वो हमको इंटरनेशनल इकोनॉमिक्स की स्टडी की वजह से मिलती है, जिसकी वजह से प्रोडक्शन जो है फास्ट होता है। मतलब जो चीज़ बनने के लिए पहले दिन लगते थे, हफ्ते लगते थे, वो अभी कुछ मिनटों के अंदर बन के तैयार हो जाती है। तो ये पॉसिबल हुआ है डिवीजन ऑफ टास्क की वजह से। त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा आहे कार्य विभागणी। सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याकडे कार्य विभागणीची पद्धत आहे ती अंमलात नव्हती, प्रत्यक्षात नव्हती। अशा वेळेस काय होतं, उदाहरणार्थ जर आपल्याला टीव्ही बनवायचा असेल कंपनीमध्ये, तर एक व्यक्ती दिवसभर ती टीव्ही बनवत असे आणि त्याला खूप वेळ लागत असे। परंतु नंतरच्या काळामध्ये जेव्हा ही नवीन संकल्पना आली चायनाकडून विशेष म्हणजे, तेव्हा आपण त्या धर्तीवर कार्य केलं। उदाहरणार्थ जर आपण व्हिडिओकॉन जर कंपनी पाहिली असेल तर व्हिडिओकॉन कंपनीमध्ये ज्यावेळेस टीव्ही बनतं तर टीव्ही बनताना एक व्यक्ती पूर्ण टीव्ही बनवत नाही, तर तो फक्त टीव्ही मधील एक पार्ट त्या किटवर जोडतो आणि ती किट पुढे जाते। मग अशा वेळेस काय होतं, जर एका व्यक्तीला आपल्याला पूर्ण ट्रेनिंग द्यायची असेल तर त्यावेळेस खर्चही खूप येतो आणि वेळही खूप लागते। म्हणजे जर व्हिडिओकॉन कंपनीमध्ये टीव्ही असेंबल होत असेल तर अशा वेळेस आपल्याला एक असेंबल करणारा चांगला मेकॅनिक पाहिजे असतो, त्यावेळेस असतो ते काम करू शकतो। परंतु आता तसं होत नाही। एखादा सामान्य व्यक्ती असेल ज्याला अजिबात लिहिता वाचता येत नाहीत किंवा त्या कामाचा त्याला अनुभव नाही आहे, तरी सुद्धा तो काही मिनिटांमध्ये ते काम शिकून ते काम चांगल्या प्रकारे करू शकतो। आणि ज्या वेळेस ते पट्ट्यावर काम चालतं तर अशा वेळेस त्या कामाची जी गती आहे ती खूप जास्त वाढते, कारण पुढचं जे पार्ट ते आपल्याकडे आल्याबरोबर आपल्याला ते पुढे पाठवावं लागतं, नाही ते आपल्याकडे ते जमा होतं आणि यामुळे त्या कामाची गुणवत्ता सुद्धा वाढते आणि त्या कामाची गतीही वाढते। मग ज्या वेळेस आपण ही संकल्पना बाहेरच्या देशामधून घेतली त्यावेळेस आपल्याकडे जे उत्पादन आहे ते खूप मोठ्या प्रमाणात वाढलं। उसके बाद नेक्स्ट पॉइंट आता है प्रोडक्टिविटी, उत्पादन क्षमता। तो कुछ चीज़ें जो है हमारे पास प्रोडक्शन होती है मगर उसके अंदर जो क्वालिटी है वो उतनी खास नहीं होती है, और उसके लिए जो ट्रेनिंग चाहिए वो भी हमारे पास अवेलेबल नहीं होती है। ऐसे वक्त में हम जो है हमारे लेबर को बाहर भेजते हैं। जैसे अगर हमें इंडिया के अंदर कोई इंडस्ट्री इस्टेब्लिश करनी है तो वो इंडस्ट्री इस्टेब्लिश करने के लिए अगर हमारे पास नॉलेज नहीं है तो ऐसे वक्त में हम बाहर के किसी भी देश में जाकर वहाँ से नॉलेज हासिल कर सकते हैं, और नॉलेज हासिल करने के बाद यहाँ आकर वो इस टाइप की इंडस्ट्री हमारे देश में हम डाल सकते हैं। तो ये पॉसिबल होता है हमको इंटरनेशनल इकोनॉमिक्स की स्टडी की वजह से। हमें पता चलता है कि कौन से देश के अंदर कौन सी नई टेक्नोलॉजी आई है और उसे हम जाकर वहाँ से सीखते हैं, और वो सीखने के बाद उसको हमारे देश में हम अप्लाई करते हैं। त्यानंतर पुढचा मुद्दा आहे उत्पादन क्षमता, प्रोडक्टिव्हिटी। आपल्या देशामध्ये ज्या वस्तूचे उत्पादन होतं त्या वस्तूंची माहिती आपल्याला पूर्ण असतेच असं नाहीत, त्यासाठी आपल्याला माहिती करून घ्यावी लागते। परंतु ती जी माहिती आहे ती आपल्या देशामध्ये नेहमीच नसते। उदाहरणार्थ आपल्याला समजा एखादी मोठी कंपनी टाकायची आहे, बर्फाची असेल किंवा टीव्हीची असेल किंवा इतर असेल, तर अशा वेळेस आपल्याला जे आधुनिक तंत्रज्ञान आहे ते माहीत असणं आवश्यक असतं। मग अशा वेळेस आपण काय करतो की ज्या देशामध्ये हे तंत्रज्ञान उपलब्ध आहेत, ज्या देशामध्ये हे प्रशिक्षण उपलब्ध आहे, ट्रेनिंग उपलब्ध आहेत, अशा ठिकाणी आपण आपल्या माणसाला पाठवतो। तो त्या ठिकाणी राहतो, काही दिवस ते ट्रेनिंग घेतो आणि ती ट्रेनिंग घेऊन आपल्याकडे येतो
आणि आपण तो उद्योग किंवा तो फर्म असेल तो उभारतो आणि त्यामध्ये आपण प्रोडक्शन करतो. तर हे शक्य झालं आपल्याला आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचा अभ्यासामुळे. त्यामुळे आपल्याला समजलं की कोणत्या देशामध्ये कोणतं तंत्रज्ञान उपलब्ध आहेत. उसके बाद नेक्स्ट पॉइंट है प्राइस कंट्रोल. इंटरनेशनल इकोनॉमिक्स की वजह से हमको प्राइस कंट्रोल की जो स्टडी है वो आसान हो जाती है. जैसे अगर हमारे पास कांदा, जिसको हम ओनियन कहते हैं, इसका प्रोडक्शन अगर ज़्यादा हो जाता है तो ऐसे वक्त में हमारे पास प्याज की जो कीमतें हैं बहुत ज़्यादा कम हो जाती है. ऐसे वक्त के अंदर जो किसान हैं जिन्होंने प्याज लगाई थी और प्याज लगाने के बाद उनको जो है सही से उसकी कीमत नहीं मिल पाई, ऐसे में उनका बहुत ज़्यादा लॉस हो जाता है. ये लॉस नहीं होना, इसके लिए हम क्या करते हैं, इंटरनेशनल इकोनॉमिक्स की स्टडी से जिस देश के अंदर प्याज की ज़रूरत है वहाँ पर हम प्याज सप्लाई करते हैं और हमारे देश का जो मार्केट है वहाँ पर हम प्याज कम से कम सप्लाई करते हैं, जिसकी वजह से कीमत जो है वो ज़्यादा कम नहीं होती और कांस्टेंट होती है. उसी तरह से हम अगर वो चीज़ बाहर सप्लाई करते हैं तो वहाँ से हमको उसकी एक अच्छी प्राइस मिल जाती है. तो जब भी हमें प्राइस कंट्रोल करनी होती है तो उस वक्त तो हमें इंटरनेशनल इकोनॉमिक्स की स्टडी की ज़रूरत पड़ती है.